गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। ओके, आज तुम्हाला काय ऐकायला आवडेल? नेहमी मी आचरण कर्म अशावरती बोलत असते आणि त्या कर्माचे परिणाम काय असतात सांगू शकत. चांगलं कर्म केलं तर काय मिळतं आणि वाईट कर्म केलं तर काय मिळतं. चांगल्या कर्माचे फळ काय मिळतं आणि वाईट कर्माचं फळ काय मिळतं. गुलाबाचं झाड लावले, निवडुंगाचं झाड लावले तर काय कुठलं झाड आवडेल तुम्हाला? गुलाब आवडतील की निवडुंग आवडेल? गुलाब आवडतील ना. केसात माळायला, देवाला अर्पण करायला किंवा नुसतं फ्लॉवर पॉट मध्ये सजवायला. तसंच कर्मांचं आहे. कर्म कशी करावीत हे आपल्या हातात असतं. कोणती कर्म करावी हे सगळं काही आपल्या हातात असतं. सकाळी जाऊन जेव्हा महाराजांचे भक्त दर्शन आले होते तेव्हा असाच विषय चालला होता. ते भक्त त्यांच्या काही हित गोष्टी करत होते तेव्हा मी एकच वाक्य बोलले होते त्यांना, तुम्ही दुसऱ्याला कोणाला बदलू शकत नाही, स्वतः बदलू शकता. आपण कधीच दुसऱ्याला बदलू शकत नाही, स्वतः बदलू शकतो. आपण किती प्रयत्न केले तरी काही होत नाही. आणि आपल्या कर्माचे परिणाम, आपण जे काही कर्म करतो, जे काही करतो त्याचे परिणाम आपण स्वतः तर अनुभवतोच, पण आपल्या सोबत असलेले जे काही असतात, आपला मित्र परिवार असेल, आपलं कुटुंब असेल, त्यांनाही ते अनुभवायला मिळतात ना. तर अशीच एक गोष्ट आहे, सत्य घटना आहे. तर आपल्या देशातली नाहीये पण तरी सुद्धा जगाच्या पाठीवर चांगुलपणा हा सगळीकडे आहे. चांगलं कर्म करणं, चांगलं आचरण करणं, चांगलं वागावं हे बरेचसे लोक फॉलो करत असतात. अशीच एक व्यक्ती आहे जी शेवटची क्षण मोजत असते. शेवटच्या क्षणाला माणसाला सगळं काही आठवतं. जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा आपण आयुष्यामध्ये काय काय केलंय ते आणि काय सगळं काही आठवतं त्या क्षणाला. आपली वेळ आलेली नाहीये त्यामुळे आपल्याला माहित नाही मृत्यू येतो तेव्हा काय अवस्था असते. जो मृत्यूच्या दारातून परत येतो त्यालाच माहित असतं की मृत्यू म्हणजे काय, आणि त्या क्षणाला त्या व्यक्तीला, त्या जीवाला काय आठवतं हे त्याचंच त्याला माहित. अशीच एक घटना आहे. मृत्यूच्या अखेरच्या घटका मोजीत असलेला टॉम स्मिथ आपल्या मुलांना जवळ बोलावून घेतो आणि तो त्यांना म्हणतो, बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जाताना मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मी जसा आजपर्यंत सरळ मार्गी आयुष्य जगलो, तसंच जीवन जर तुम्ही जगाल तर मला जी मनशांती मिळाली ती तुम्हालाही लाभेल. त्याची मुलगी, त्याची सारा ही त्याच्या जवळ होती आणि म्हणाली, मुलं काय उत्तर देतात सरप्राईज व्हाल, बाबा आमचं हे दुर्दैव आहे
की तुम्ही हे जग सोडून जाताना तुमचं बँक खातं पूर्णपणे रिकामं झालेलं आहे. बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जात असताना तुमचं बँक खातं पूर्णपणे रिकामं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही काहीच शिल्लक ठेवलं नाही. आमच्यासाठी तुम्ही काहीच शिल्लक ठेवलं नाही. तुम्ही ज्यांना भ्रष्ट, सरकारी, पैसा चोरणारे चोर अशा शेलख्या शिव्याने तुम्ही ज्यांचा उद्धार केला, अशा लोकांनी मात्र आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती ठेवली आहे. आपण हे जे घर राहतोय ना, ते सुद्धा भाड्याचं आहे. आणि म्हणून तुम्ही जे म्हणताय, तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून जो तुमचा आदर्श मार्ग आहे, त्या आदर्श मार्गावर मी चालणार नाही. मला माझा मार्ग निवडू द्या. शेवटचा क्षण मोजत असलेल्या त्या बापाला मुलीचं हे उत्तर ऐकून ज्या यातना झाल्या असतील ते कोणी समजू शकत नाही. थोड्या वेळाने स्मितने आपला अखेरचा श्वास घेतला आणि देह निष्प्राण होऊन पडला. अशीच 3 वर्ष निघून गेली. सारा नोकरी शोधत होती आणि अशा एका बहुराष्ट्र कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी ती गेली. इंटरव्ह्यू घ्यायला बसलेले जे लोक होते त्यातल्या एकाने विचारलं, तुझं आडनाव काय म्हणालीस? स्मित ना. कुठली बरं ही स्मित? त्यावेळेस ती म्हणते, मी सारा स्मित. माझे वडील टॉम स्मिथ, पण ते आता हयात नाहीत. जे मुलाखत घेणारं पॅनल होतं, त्यांचा जो अध्यक्ष होता, तो अध्यक्षाने त्या साराकडे थोडंसं अविश्वासाने बघितलं. का अविश्वासाने म्हटलं, अरे ही टॉम स्मिथची मुलगी, असा त्याला प्रश्न पडला. तरीही तो त्याला म्हणतो, त्याला सरप्राईज होतो, तो आश्चर्यकारक होतो. ओ हो, तू टॉम स्मिथची मुलगी आहेस? अध्यक्षाने पॅनलमध्ये जे मुलाखत घ्यायला बसलेले लोक होते, इतर सदस्यांकडे त्यांनी हळूवार नजर टाकली आणि ते अध्यक्ष त्या सगळ्या पॅनलच्या लोकांना म्हणतात, हा स्मिथ नावाचा तोच मनुष्य आहे. हा स्मिथ नावाचा तोच मनुष्य आहे बरं का, ज्याने इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेमध्ये माझ्या सदस्याच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती. आणि आज त्यांच्या शिफारसीमुळे मी या पदावरती आहे. मी इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यांनी त्या शिफारस अर्जावर स्वाक्षरी केली अगदी निरपेक्षपणे, माझ्याकडून कसलाही मोबदला न घेता. मला तर त्यांचं नावही माहीत नव्हतं, त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही त्यांनी माझ्यासाठी, केवळ माझ्या हितासाठी ही गोष्ट केली. इतकं बोलतात ते अध्यक्ष आणि साराकडे वळून पाहतात. तिचा इंटरव्ह्यू घेत नाही. तिला म्हणतात, मला आता तुला कुठलाही प्रश्न विचारायचा नाहीये. मला आता तुला कुठलाही प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नोकरी मिळालीच आहे असं समज आणि उद्या येऊन तुझं अपॉइंटमेंट लेटर ऑफिसमधून घेऊन जा. सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीमध्ये अपॉइंट होते. तिच्या दिमतीला ड्रायव्हर सहित 2 कार्स असतात. ऑफिसला लागूनच एक डुप्लेक्स बंगला दिला जातो आणि दरमहा 1 लाख पाऊंडाचा पगार. एवढं सगळं तिला पॅकेज मिळतं. त्याशिवाय इतर भत्ते व सगळे खर्चही मिळू लागतात. नोकरीमध्ये तिला 2 वर्ष पूर्ण होतात आणि 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर असतात ते अमेरिकेतून आपल्या देशात परततात आणि त्यांचे रिटायरमेंट ते डिक्लेअर करतात. ती मॅनेजिंग डायरेक्टरची पोस्ट खाली होते, त्या जागी नवीन नियुक्ती करायची असते आणि त्या जागेसाठी एक अतिशय विश्वसनीय अशी माणसाची गरज असते. पुन्हा हे कंपनीचे जे सल्लागार असतात आणि पुन्हा ते सल्लागार सारा स्मिथच्याच नावाला पसंती देतात. आणि मग त्या अधिकार पदावर बसल्यानंतर इंटरव्ह्यू घ्यायला सगळे पत्रकार येतात, मुलाखतदार येतात. तेव्हा तिला प्रश्न विचारतात, तुझ्या ह्या नोकरीमधल्या यशाचं गुपित काय?
तुझ्या ह्या नोकरीमध्ये जसं वरच्यावर चांगले प्रमोशन मिळत गेलेत आणि ह्या लेवलला तू पोचलेस, एवढं यश तू मिळवलं, तर त्याच्या मागचं कारण काय, रहस्य काय? तेव्हा साराला तिचे अश्रू आवरता येत नाहीत, रडू लागते. त्यावेळेस ती बोलते, माझ्या वडिलांनीच माझ्यासाठी यशाचा मार्ग मला आखून दिला होता. माझ्या वडिलांनीच माझ्यासाठी यशाचा मार्ग आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं, सांपत्तिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या ते जरी गरीब होते तरी पण ते सचोटी, शिस्त, प्रामाणिकपणा आणि त्यांच्या कर्माबाबत, त्यांच्या आचरणाबाबत ते अतिशय गुणांनी खूप श्रीमंत होते. आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणीने रडण्या इतकं मी काही लहान नाहीये, पण परंतु तरीही त्यांच्या आठवणीमुळे माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्यावेळेस परत एक मुलाखतदार तिला प्रश्न विचारतो, तुला आता का एवढी आठवण येते वडिलांची आणि तुला का आता रडू येते एवढ्या वर्षानंतर? किंवा सारा उत्तर देते, माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या समयी मी त्यांना जे उत्तर दिलं, त्यांनी मला त्यांच्या मार्गावर चालायला सांगितलं होतं, त्याच्यासाठी मी त्यांना उत्तर दिलं, ते अतिशय अपमानास्पद मी त्यांना बोलले होते. आणि ते जे मी अपमानास्पद बोलले त्याच्यासाठी मी त्यांची क्षमा मागते. आणि जे कुठे जिथे असतील तिथून ते निश्चितच मला माफ करतील अशी मला आशा आहे. आज मी या ज्या पदावर आहे ते केवळ फक्त माझ्या वडिलांच्या पुण्यामुळे, त्यांच्या कर्मामुळे. यात माझं काडीचंही श्रेय नाही. तरी काही इंटरव्ह्यू घेणारे काय ऐकत नाहीत. परत तिला प्रश्न विचारतात, मग आपण आपल्या वडिलांनी जो आपल्याला मार्ग दाखवलाय, आखून दिलाय, त्याच मार्गाचं अनुसरण कराल का? तेव्हा सारा उत्तर देते की मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दिवाणखान्यात अगदी प्रवेशद्वारासमोरच लावून ठेवलंय. आणि आज जे काही माझ्यापाशी आहे त्याचं श्रेय मी परमेश्वराच्या खालोखाल माझ्या वडिलांनाच देते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण टॉम स्मिथ सारखे आहोत की सारा स्मिथ सारखे आहोत? आपण टॉम स्मिथ सारखे आहोत की सारा स्मिथ सारखे आहोत? कारण महाराज नेहमी काय सांगतात, ही जीवनातली उदाहरणं द्यायची कारण कशासाठी? महाराज काय सांगतात, तुमचं कर्म काय आहे, तुम्ही कर्म कसं करताय, तुमचं आचरण काय आहे. आताचं जजमेंट कसं केलं जातं? आई वडिलांनी आमच्यासाठी काही करून ठेवलंय का? खरं आहे ना? आम्हाला आई वडिलांनी काही दिलं का? आम्हाला आई वडिलांनी काही दिलेलं नाही. हीच भूमिका असते. त्यामुळे आई वडिलांवरती आपला राग असतो, रोष असतो. आणि सारा हे त्याचं प्रतीक आहे, आपलं प्रतीक आहे सारा. आपण टॉम स्मिथ सारखे नाही बनू शकत. कारण काय होतं, महाराज जे उत्तम कर्म शिकवतात, उत्तम आचरण शिकवतात आणि आपण तेच करायला कमी पडतो. कारण सत्याने जाणं, प्रामाणिकपणाने जाणं आताच्या कलियुगात सगळ्यांना खूप महागडं वाटतं. ते खरं आहे ना? पदोपदी बघा, आपण खोट्याचा आधार घेतो, खोटं बोलतो पदोपदी. छोटी छोटी गोष्ट असेल तरी सुद्धा खोटं बोलतो. आईने आपल्याला एखादं काम सांगितलं असेल आणि आपण विसरलो असेल, एखादं पासबुक दिलं असेल, बँकेत जाऊन एंट्री घेऊन ये, आणि आपण ते विसरलो असेल, तर मग आपण आईला काय उत्तर देतो? बँकेत गेलो होतो पण लाईट नव्हती त्यामुळे एंट्री करून आणलं नाही. देतो ना असं उत्तर? अमुक अमुक ठिकाणी अडकलो म्हणून मला जमलं नाही. कारण आपण विसरलेलो असतो, पण हे कबूल नाही करत की आई मी आताच विसरलो, मी नाही गेलोय. हे कधीच कोणी कबूल करत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात, फक्त आपण वेळ ती मारून नेतो. कारण सत्याने जाणं, सत्य बोलणं, खरं बोलणं खूप कठीण जातं. आणि जेव्हा माणूस सत्याने जातो, प्रामाणिकपणाने जातो, त्याचं फळ ते मिळतच असतं. आता आपण ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज
स्वामी महाराजांचा अवतार होऊन कित्येक कालावधी लोटलाय, पण हे सगळ्यांची नावं अमर आहेत ना, नावं राहिली आहेत ना. आपल्या पूर्वजांची, आपल्या आजोबा पणजोबांची नावं तरी आपल्याला माहिती आहेत का? नाही ना. जर आपण ज्या घराण्यामध्ये जन्माला आलोय त्या घराण्यामधल्या पूर्वजांचंही नाव आपल्याला माहित नाही. का नाही माहित? कारण ते कर्माने श्रेष्ठ ठरले नाहीत. मग आम्ही तोच वारसा चालवतोय, आम्ही कर्माने श्रेष्ठ ठरत नाही आहोत. आणि स्वामी तेच शिकवतात की कर्म श्रेष्ठ आहे आणि कर्म चांगली करत जा, पण आपण मात्र ते करत नाही. पुढे अजून नंतर पुढच्या गुरुवारी बोलू या विषयावरतीच. कारण फक्त मुलाला काय हवं असतं? आई वडिलांची प्रॉपर्टी, पैसा, अडका, घर, दार, बंगला, या व्यतिरिक्त मुलांना काही नको असतं. त्याच्यासाठीच हे करत असतात. पण आई वडिलांनी केलेलं जे चांगलं कर्म असतं, समाजामध्ये चांगलं केलेलं कार्य असतं, त्याचं फळ कुठे ना कुठे मुलांना पुढे जाऊन मिळत असतं. पण ते त्या भौतिकातलं नसतं, संपत्तीच्या दृष्टीने नसतं, गाडी बंगल्याच्या दृष्टीने नसतं. त्याच्यामुळे मुलांना ते अपुरं वाटतं, ती दारिद्र्यता वाटते, ती गरिबी वाटते. मग ती गरिबी कशाची आहे? तर आपल्या विचारांची आहे. आपण आपले विचार बदलत नाही, ही आपली गरिबी आहे. आणि म्हणूनच स्वामींचं म्हणणं असतं, विचार बदला नशीब बदलेल. पण आम्ही विचार बदलत नाही. प्रयत्न करा विचार बदलण्याचा, आयुष्यामध्ये खूप आनंद मिळतो. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय